कंपाऊंड इंटरेस्ट? इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट. इंटरेस्ट ऑन येस, इंटरेस्ट. व्हेरी गुड. इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट. की तिथं काय होतं की एका इयरच्या नंतर जो काही इंटरेस्ट मिळेल तो प्रिन्सिपल मध्ये काय केला जातो, ऍड केला जातो, बरोबर आहे की नाही. मग सेकंड इयर मध्ये जो ओरिजिनल प्रिन्सिपल होता आणि फर्स्ट इयरचा जो इंटरेस्ट होता त्याच्यावर पण आपल्याला काय मिळतो, नेक्स्ट इयर इंटरेस्ट मिळत असतो. त्याच्यामुळे आपण म्हणतो इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट असं म्हणतो. ठीक आहे. सो कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याचे आपण 2 फॉर्म्युले पाहिले. ठीक आहे. आपल्या सिलेबस मध्ये 2च फॉर्म्युले आहेत. मात्र तसं क्वार्टरली पण आहे, पण क्वार्टरली आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. ठीक आहे. सो आपण पहिलं इयरली पाहिलं, अॅन्युअली. सो अॅन्युअलीचा फॉर्म्युला कुणाला सांगता येईल का? A is equal to P in bracket 1 plus R upon 100 to the power n. हा, टू द पॉवर एन. व्हेरी गुड ऋतुजा. ठीक आहे. आणि हाफ इयरलीचा कुणाला सांगता येईल का? A is equal to P into bracket 1 plus R upon 2 upon 100 second n 2n. हा, टू द पॉवर 2n म्हणायचं. टू द पॉवर काय? 2n म्हणायचं. ठीक आहे. टू द पॉवर 2n. व्हेरी गुड. ठीक आहे वैष्णवी, व्हेरी गुड. ठीक आहे. आपण फर्स्ट कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला पाहिला होता. अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर बाय 100 टू द पॉवर एन पाहिलं होतं आपण. ठीक आहे. आणि आपण ज्यावेळेस हाफ इयरलीचा फॉर्म्युला पाहिला त्यावेळेस म्हटलं होतं अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर बाय 2 अपॉन 100 टू द पॉवर 2n. ठीक आहे. फक्त गोंधळ करू नका हाफ इयरली आणि इयरली मध्ये. ठीक आहे. एक्झाम मध्ये नीट प्रॉब्लेम वाचा, एकदा नाही दोनदा वाचा. त्यांनी हाफ इयरली सांगितलंय की इयरली सांगितलंय त्यांनी, आणि अगदी सोपे प्रॉब्लेम आहे. जस्ट फक्त फॉर्म्युला पुट करायचे, आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे त्याच्यामध्ये आणि आन्सर फाइंड आउट करायचे. ठीक आहे. फक्त गोंधळ करू नका. खूप सोपे टॉपिक आहे. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, की ज्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. बरोबर. आज आपल्याला सेकंड चॅप्टरला सुरुवात करायची, पण काल जो सगळ्यांनी गोंधळ केला ना तो मला पहिला क्लिअर करायचा. ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीनवर व्यवस्थित दिसतंय का? येस मॅम. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता काय झालं, सगळ्यांचा आन्सर इथं 1083. पुढची अमाऊंट तुम्ही घेतली नाहीये या ठिकाणी. बरोबर. काहींनी फक्त 1083 म्हटलंय. बरोबर. हा फर्स्ट प्रॉब्लेम होता ना. आता पहा, जर हे 1080 जर आला असतं तर आपण पुढची अमाऊंट नसती घेतली. ठीक आहे. मात्र हे आन्सर काय आलंय, 1083 आले. त्याच्यामुळे आपण काय घेतली की पुढची अमाऊंट पण घेतली, 2645 पण घेतला आपण. इथे फक्त जर 0 जर असता ना तर आपण पॉइंट पुढचे डिजिट नसते घेतले. पॉइंट पुढचे डिजिट पुढचे नंबर्स आपण काय केले नसते, या ठिकाणी घेतले नसते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्यावेळेस फक्त या ठिकाणी 0 असेल तर आपण पुढचे डिजिट घेणार, पुढचे नंबर्स नाही घेणार डिजिटच्या समोरचे. ठीक आहे. मात्र या ठिकाणी 3 आहे तर आपण काय करणार, 4 डिजिट्स घेणार. ठीक आहे. आपण 4 नंबर्स घेणार. डिजिट नंतरचे आपण, पॉइंट नंतरचे आपण 4 नंबर्स काय करणार या ठिकाणी लिहिणार. हा फर्स्ट प्रॉब्लेम जर सगळ्यांना समजलं का आता, की नाही समजलं मला सांगा. येस मॅम. मॅम पॉइंट नंतर मिनिमम 2 नाही फक्त 4 घ्यायचे का डिजिट? मिनिमम 2 घ्या. मला असं वाटतं मॅक्झिमम 4 घेतले पाहिजे, मिनिमम 2 घेतले पाहिजे. पण पॉइंट नंतरचे 4 नंबर्स घ्यायचे असतात. ठीक आहे. 2 नाही तर 4 नंबर्स घ्यायचे असतात. आणि इकडे नका राऊंड ऑफ करत चालू. इकडे करायचं तर करा तुम्हाला. ठीक आहे. इकडे नका राऊंड ऑफ करत चालू. इकडे काहीच हातच नाही लावायच्या. पॉइंट अगोदर जे नंबर्स आहे ना त्यांना काहीच नका करू. राऊंडिंग ऑफ नका करू, काहीच नका करू. ठीक आहे. ते ऍज इट इज ठेवायचे सगळं. ठीक आहे. फक्त ते डिजिट नंतरचे जे नंबर्स असतील ते 4 घ्यायचे ते त्या ठिकाणी. ठीक आहे. मॅक्झिमम 4 नंबर्स घ्यायचे. ते तुम्हाला 2 घ्यायचे असतील तर 2 घ्या, 4 घ्यायचे असतील तर 4 घ्या. पण इकडे काही गोंधळ करू नका या आन्सर मध्ये. ठीक आहे. हे फर्स्ट प्रॉब्लेमचं सगळ्यांना समजलं का? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता सेकंड प्रॉब्लेमचं पाहूया आपण. सेकंड प्रॉब्लेमचं काय होतं, 788 आलं ना. इथे 0 थोडी आहे. सगळ्यांनी 788 म्हटलंय फक्त. 0 आहे का इथं? जर 780 असतं तर आपण पॉइंट नंतरचे नंबर्स नसते घेतले. ठीक आहे. पण पॉइंट नंतर 1 to 5 येतं. तुम्ही 1 to 5 या ठिकाणी लिहायला पाहिजे होतं सर्वांनी. ठीक आहे. इथे गोंधळ केला तुम्ही परत सगळ्यांनी. ठीक आहे. हे 780 जर असते तर पॉइंट ह्या डिजिट नंतर जे नंबर्स असते ते आपण घेतले नसते. पण या ठिकाणी 8 आहे. सो आपण पॉइंट नंतरचे जे नंबर्स आहेत ते पण या ठिकाणी काय करणार आहोत, लिहिणार आहोत. समजलं का सेकंड प्रॉब्लेमचं? येस मॅम. ठीक आहे. व्हेरी गुड. बट मॅम आन्सर तर सेम येत आहे ना. आन्सर तर सेम येतं ना,
पण आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय पाहतो की इंटरेस्टवर इंटरेस्ट मिळतो ना आपल्याला, बरोबर आहे की नाही? मग तो इंटरेस्ट 1 रुपया पण असू द्या किंवा पॉईंट मध्ये पण असू द्या, सो तुम्ही ते पॉईंट मध्ये आन्सर लिहिणं तिथं गरजेचं असतं. कळालं का? तुम्ही फक्त 7203 नाही, पॉईंट मध्ये पण मे बी 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा पण तुमच्या कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये ऍड होऊ शकतात ना पर इयरली, बरोबर आहे की नाही? त्या इंटरेस्टवर. त्याच्यामुळे ते पॉईंट मध्ये लिहिणं गरजेचं असतं. ठीक आहे. इथे पण काही नाही, फक्त 7203 घेतले. 7203 3 आहे ना, पॉईंट नंतर तर डिजिट्स आहेत ना, 6642. ठीक आहे. सो तुम्ही 6642 पण या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. आणखी एक झिरोचं एक्झाम्पल आलं होतं, मी सांगते तुम्हाला 1 मिनिट. एकच मिनिट. हा, या ठिकाणी. ठीक आहे. हा तुम्हाला लास्ट प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायला दिला होता. 340. कॅल्सीवर तुम्ही 6 टाइम्स ज्यावेळेस 1.05, 1.05, 1.05 करता, त्यावेळेस आन्सर येतं 1340 पॉईंट समथिंग येतं, बरोबर? पण मी काय म्हटले, या ठिकाणी 0 आला ना, पॉईंट नंतरचे नंबर्स नाही घेतले तरी पण चालतील. ज्यावेळेस या ठिकाणी 0 येईल आणि पॉईंट नंतर अदर नंबर्स असतील, तर समोरचे डिजिट्स नाही घेतले पॉइंट्स, ते नंबर्स नाही लिहिले तरी पण चालतात. मग फक्त या ठिकाणी काय आला, आपण अमाऊंट काय कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट केला, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, सो आपला आन्सर किती आलं 340. अगेन 0 नंतर डिजिट होता आणि त्याच्यानंतर नंबर्स होते, सो 0 होता म्हणून आपण त्या पॉइंट नंतरचे नंबर्स काय केले नाही, इन्क्लूड केले नाही. आलं का लक्षामध्ये? येस मॅम. ते सगळ्यांना तेवढं फक्त करेक्शन करून घ्या. मला काय पेपर थोडी मी आता पेपर चेक करायला कुणाकडे जातील, तुमचे पेपर थोडी माझ्याकडे चेक करायला येणार आहे. कॉलेजमध्ये कोणी पण ते चेक करू शकतं, मॅथ्सचे टीचर, बरोबर आहे. अदर फॅकल्टीचे असू शकतात, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचे असू शकतात, स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचे असू शकतात. मार्क्स जाण्याची शक्यता असते 1 मार्क. ठीक आहे. त्याच्यामुळे सांगितलं, बाकी काही नाही, सेम आहे. पण सिंपल इंटरेस्टला आपण काय पाहिलं, सिंपल इंटरेस्टला आपण डायरेक्ट पाहिलं की होल अमाऊंट मध्ये आन्सर येत होतं, बरोबर आहे की नाही? कम्प्लीट अमाऊंट मध्ये येत होतं. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपण काय पाहतो, आपल्याला इंटरेस्टवर इंटरेस्ट मिळतोय. तो काही पॉईंट पैशांमध्ये पण असू शकतो, म्हणून आपण ते पॉईंट मध्ये घेणं नेसेसरी असतं. ठीक आहे. आता कुणाला काही डाऊट आहे का मला सांग, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये कुणाला काही शंका आहे का? मॅम आता तुम्ही जे सेकंड एक्झाम्पल दाखवलं ना, त्याचा आन्सर 788.12 and 5 होतं. तर तिथं पॉईंट नंतर 13 होतं का? एक मिनिट थांबा, 1 मिनिट. कोणतं हे आन्सर का 340? ऋतुजा नाही हे मॅम, आन्सर सेकंड एक्झाम्पल एक सॉल्व करायला दिलेलं. हा, हे का? हो, तिथं पॉईंट नंतर 125 ना, तर पॉईंट हा नंतर बरोबर. 13 होतं. 13 होतं का? 1 मिनिट मी कॅल्क्युलेटरवर करून पाहते. ठीक आहे. 1 नाही मग पॉईंट, 5 नाही मॅम 125 आहे. 1 मिनिट 1.05. 1 मिनिट आपण करून पाहूया. 3 टाइम्स आहे ना. ठीक आहे. मॅम, मी 1.05 राऊंड ऑफ म्हणते, मी कॅल्सीवर करण्याचं नाही म्हणत आहे. 1 मिनिट ऋतुजा. ठीक आहे. इंटू 5000. सो आपलं आन्सर किती आलं होतं? 5788.125 आलं होतं, बरोबर आहे की नाही? सो आपण त्यातलं कंपाऊंड ऋतुजा, तुला काय म्हणायचं ना, मला समजलं नाही. मॅम 12 नंतर 5 येतं ना, मग आपण हा 2 चं मग तुम्ही इकडे, करतो. मी काय म्हटलं, इकडे तुम्ही राऊंड ऑफ करा, 13 करा ना, इथं काही प्रॉब्लेम नाही ना. 788.13 केलं तरी पण चालेल ना, काही अडचण नाही. इकडे ओके काय मॅम, गोंधळ करायचं सांगता करा. येईल ना, ठीक आहे. इकडे म्हणून चेंजेस नाही करायचे. आलं का लक्षामध्ये? येस मॅम. आणि कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्टवर एक्झाम मध्ये एकच प्रॉब्लेम असणार आहे. रादर सिंपल इंटरेस्टवर एक प्रॉब्लेम असेल आणि कंपाऊंड इंटरेस्टवर एक प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, सिंपल इंटरेस्टला पॉईंटची अडचण नाही येणार, कंपाऊंड इंटरेस्टला येईल. फक्त इथे 0 आला ना, तर डिजिट नंतरचे नंबर्स इन्क्लूड नाही करायचे, फक्त इतकं लक्षात ठेवा. ठीक आहे. आज आपण सेकंडच्या, मी म्हटलं होतं आपण 4th चॅप्टरला सुरुवात करणार आहे, बट आपण सिक्वेन्स नुसारच जाऊया. ठीक आहे. सिक्वेन्स मध्ये चेंजेस नको करायला. ठीक आहे. सो आपण आज सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहे, की ज्याचं नाव आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सेकंड. आपण फर्स्ट चॅप्टर जो पाहिला त्याचं नाव काय होतं? क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड फर्स्ट. सो आज आपल्याला कशाला सुरुवात करायची? सेकंड. सो सेकंड चॅप्टर मध्ये फर्स्ट पॉइंट जो आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. आता त्यात बेसिकली जे आपल्याला इम्पॉर्टंट टर्म्स आहे, ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉसचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्या टर्म्स आपण माहिती करून घेऊया. काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज पाहिजेत आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला कोणते कोणते फॉर्म्युलाज यूज करायचे आहेत आणि मग आपण प्रॉब्लेम्सला काय करणार आहे? सुरुवात करणार आहे. सो द फर्स्ट
आपल्याला टर्म काय सांगितली आहे, कॉस्ट प्राइस म्हटले. आता कॉस्ट प्राइस म्हणजे काय, द प्राइस ऍट विच अन आर्टिकल इज परचेस्ड म्हटले, किंवा असं म्हणा द प्राइस ऍट विच समथिंग इज परचेस्ड, आपण त्याला काय म्हणतो, कॉस्ट प्राइस असं म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे एक्झाम्पल्स कॅल्क्युलेट करताना. ठीक आहे. कॉस्ट प्राइस, सपोज मी आज एखादी वस्तू खरेदी केली, ठीक आहे, सपोज मी 5,000ला ती वस्तू काय केली, खरेदी केली, सो ती माझी काय झाली मला सांगा आता. Cost price. Cost price. Cost price. येस, कॉस्ट प्राइस Okay. मीन्स द प्राइस ऍट विच समथिंग इज परचेस्ड. इथं आर्टिकल म्हटले पण आपण म्हणूया द प्राइस ऍट विच समथिंग इज परचेस्ड. ठीक आहे, इज नोन ऍज कॉस्ट प्राइस पण आहे. आणि कॉस्ट प्राइसचं ऍब्रिव्हिएशन असं कसं करतो आपण, जर कॅपिटल C.P दिसलं तर त्याला आपण काय म्हणणार मला सांगा आता. Cost price. Cost price. येस, व्हेरी गुड. आपण त्याला काय म्हणणार, कॉस्ट प्राइस म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट टर्म पण आपल्याला काय सांगितलंय, सेलिंग प्राइस म्हटले. आता सेलिंग प्राइस म्हणजे काय, यांनी इथे काय सांगितलंय, द प्राइस ऍट विच अन आर्टिकल इज सोल्ड इज कॉल्ड इट्स सेलिंग प्राइस. ठीक आहे. आपण इथे आर्टिकल म्हटलं तर आपण म्हणूया द प्राइस ऍट विच समथिंग इज सोल्ड, त्याला आपण काय म्हणणार, सेलिंग प्राइस म्हणणार. बरोबर. आता सपोज मी आज एक पेन सेल केला, ठीक आहे का, मी आज पेन एक काय केला, सोल्ड केला 10 रुपयाला. सो 10 रुपये माझे काय झाले आता मला सांगा, Selling price. सेलिंग प्राइस झाले. सो कॉस्ट प्राइस म्हणजे द प्राइस ऍट विच समथिंग इज परचेस्ड अँड सेलिंग प्राइस मीन्स द प्राइस ऍट विच समथिंग इज सोल्ड, त्याला आपण सेलिंग प्राइस म्हणणार. ठीक आहे. सो प्रॉफिटलाच आणखी एक शब्द काय दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर मला सांगा. Gain. Gain. येस, प्रॉफिट. गेन आता काय होतं की मॅक्झिमम टाइम प्रॉफिट नाही म्हटलं जात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस वर एक्झाम्पल्स येतात सॉल्व्ह करायला, त्यावेळेस मॅक्झिमम एक्झाम्पल मध्ये गेन शब्द युज केलेला असतो. सो गेन म्हणजेच काय, तर प्रॉफिट असतो. ठीक आहे, विसरू नका. गेन म्हणजे काय, तर आपला प्रॉफिट. ठीक आहे. सो प्रॉफिट ऑर गेन. इफ सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस देन वी से दॅट अ प्रॉफिट इज रिअलाइज्ड इन द ट्रान्झॅक्शन. त्यांनी काय सांगितलंय, ज्यावेळेस तुमची सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस पेक्षा, त्यावेळेस आपल्याला काय होतं, प्रॉफिट होत असतो. ठीक आहे. आता मी काय केलं होतं सपोज, ठीक आहे, मी कॉस्ट प्राइस सपोज मी 10 रुपयाला काय केला होता, पेन खरेदी केला होता. ठीक आहे. आणि आज तो मी कितीला सेल करते, सपोज 15 रुपयाला मी तो पेन काय केला, सोल्ड केला. ठीक आहे. आता मला सांगा माझी इथं कॉस्ट प्राइस काय आणि सेलिंग प्राइस काय. Cost 10 price 10 rupees rupees cost and selling price price आणि 15 rupees. 15 rupees selling 550. price. आणि बरोबर, आता मी 15 रुपयाला काय केला, सोल्ड केला. बरोबर. आणि माझी कॉस्ट प्राइस किती होती, 10 रुपये. म्हणजेच मला प्रॉफिट किती झाला मला सांगा, 5 5 5 rupees. rupees. 5 रुपीज. 5 रुपीज माझं काय, प्रॉफिट आहे. सो सगळ्यांना प्रॉफिट म्हणजे बेसिकली काय आलं काय, ज्यावेळेस आपली सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस पेक्षा. ठीक आहे. जो काही डिफरन्स येतो त्या दोन्हीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट असं म्हणतो. ठीक आहे. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. जी काही अमाऊंट येईल त्याला आपण काय म्हणणार, प्रॉफिट म्हणणार. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का मला सांगा, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट और गेन मध्ये. No, ma'am. ठीक No, आहे. ma'am. मुलींना काही अडचण आहे का आतापर्यंत. No, ma'am. ठीक आहे. आता आपल्याला लॉस काय सांगितले, नेक्स्ट पाहूया. इफ कॉस्ट प्राइस इज मोर दॅन द सेलिंग प्राइस. ठीक आहे. आता काय सांगितले त्यांनी, ज्यावेळेस कॉस्ट प्राइस जास्त असेल सेलिंग प्राइस पेक्षा, देन वी से दॅट अ लॉस इज इन्कर्ड इन द ट्रान्झॅक्शन. आता सपोज, ठीक आहे, आता सपोज मी एक नोटबुक परचेस केली. ठीक आहे. सपोज मी काय केली, एक नोटबुक परचेस केली होती. किती रुपयाला, सपोज 50 रुपीजला मी काय केली होती, ती परचेस केली होती. बरोबर. आणि मी ती सोल्ड केली आज सपोज 30 रुपीजला. तर मला सांगा माझी कॉस्ट प्राइस कोणती आणि सेलिंग प्राइस कोणती. 50 50 rupees rupees cost 50 price. rupees and and selling 30 price selling 50 rupees. 30 रुपीज सेलिंग प्राइस. ठीक आहे. सो आता मला काय केलं, माझी कॉस्ट प्राइस किती आली या ठिकाणी, 50. ठीक आहे. आणि माझी सेलिंग प्राइस किती आली, 30 आली. म्हणजेच मला लॉस किती झाला सांगा बरं आता. 20 20 rupees. Rupees loss 20 rupees. व्हेरी गुड. 20 रुपीज हा माझा काय झाला, लॉस झाला. ठीक आहे. ज्यावेळेस काय असतं, सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस पेक्षा, त्यावेळेस प्रॉफिट होतो. आणि ज्यावेळेस कॉस्ट प्राइस जास्त असते सेलिंग प्राइस पेक्षा, त्यावेळेस जे काही डिफरन्स येतो त्याला आपण काय म्हणतो, लॉस असं म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत 4 टर्म सगळ्यांना समजल्या का, 1 2 3 4 हे सगळ्यांना क्लिअर झालं का. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस ज्या प्राइसला आपण काही खरेदी करतो त्याला आपण काय म्हणतो, द प्राइस ऍट विच समथिंग इज परचेस्ड इज नोन ऍज Cost price. कॉस्ट प्राइस. व्हेरी गुड. Cost द price. प्राइस ऍट विच समथिंग इज सोल्ड इज नोन ऍज
Selling price. सेलिंग प्राइस. व्हेरी गुड. आता मला सांगा, ज्यावेळेस कॉस्ट प्राइस हायर असते सेलिंग प्राइस पेक्षा, त्यावेळेस आपल्याला काय होतं? प्रॉफिट होतो की लॉस होतो? लॉस व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ज्यावेळेस आपली सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस पेक्षा, त्यावेळेस आपल्याला काय होतं? प्रॉफिट Profit. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता ठीक आहे, आता आपल्याला मॅक्झिमम एक्झाम्पल मध्ये काय फाइंड आउट करायला सांगते तुम्हाला, की तुम्हाला किती पर्सेंट प्रॉफिट झाला फाइंड आउट करा. ठीक आहे, किंवा किती पर्सेंट लॉस झाला हे काय करा, फाइंड आउट करा. सो आपल्याला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आणि पर्सेंटेज ऑफ लॉस काय करायला सांगितलं तर फाइंड आउट करायला सांगितलं तर ह्या अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये. किंवा आपल्याला काय सांगितलं जातं, आपल्याला सांगितलं जातं तुम्ही सेलिंग प्राइस फाइंड आउट करा, तुम्ही कॉस्ट प्राइस फाइंड आउट करा. तर सिम्पल फॉर्म्युला त्याच्यासाठी जस्ट फक्त फॉर्म्युला पुट करायचं आणि आन्सर काय करायचं फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता हे जो प्रॉफिटचे पर्सेंटेज असतात किंवा आपण म्हणूया लॉसचे पर्सेंटेज असतात, तर ते नेहमी कशावर कॅल्क्युलेट केले जातात? कॉस्ट प्राइस वर कॅल्क्युलेट केले जातात. इथे पहा नेक्स्ट पॉईंट काय म्हटलंय, पर्सेंटेज प्रॉफिट. इथे पहा काय म्हटले, पर्सेंटेज प्रॉफिट ऑर लॉस इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द कॉस्ट प्राइस. ठीक आहे, आपण जे प्रॉफिट और लॉसचं जे पर्सेंटेज आपण ते कशावर कॅल्क्युलेट करतो? नेहमी लक्षात ठेवायचं, कॉस्ट प्राइस वर कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय म्हटलंय, कमिशन और डिस्काउंट इज ऑलवेज गिव्हन ऑन. कमिशन आणि डिस्काउंट आपल्याला कशावर दिला जातो मला सांगा बरं? आपण एखाद्या दुकानातनं काही परचेस केलं त्यावेळेस Selling आपल्याला price. डिस्काउंट मिळतो. सो आपल्याला डिस्काउंट कशावर मिळतो? सेलिंग प्राइस वर मिळतो. Selling price. आपल्याला कमिशन कशावर मिळतं? सेलिंग प्राइस वर मिळतं. ठीक आहे, एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये विचारलं तर लक्षात ठेवा, कमिशन और डिस्काउंट इज ऑलवेज गिव्हन ऑन सेलिंग प्राइस. आता इंटरनल एक्झाम होणार आहे तुमची 20 मार्काची एमसीक्यू बेस. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचे ह्या बेसिक गोष्टी, की कमिशन आणि डिस्काउंट आपल्याला सेलिंग प्राइस वर मिळतो. आपल्याला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और लॉस फाइंड आउट करायचे असेल तर आपण ते कशावर फाइंड आउट करतो? कॉस्ट प्राइस वर फाइंड आउट करतो. ठीक आहे, इथपर्यंत आलं का लक्षामध्ये सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. आता नेक्स्ट पहा काय म्हटलंय, पर्सेंटेज प्रॉफिट और लॉस डज नॉट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ आर्टिकल सोल्ड और परचेस. ते आपल्याला म्हणतात की प्रॉफिट आपल्याला म्हणजे आपल्याला किती पर्सेंट प्रॉफिट झाला किंवा किती पर्सेंट लॉस झाला हे कशावर डिपेंडंट नसतं, की तुम्ही किती आर्टिकल परचेस केले किंवा सोल्ड केले. आता हे केव्हा लक्षात येईल? ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला ही ऍडजस्टमेंट काय होईल लक्षात येईल, की जे आपण ज्यावेळेस पर्सेंटेज फाइंड आउट करतो की किती पर्सेंट मला प्रॉफिट झाला किंवा किती पर्सेंट मला लॉस झाला, तर हे आपल्या कशावर डिपेंडंट नसतं की किती नंबर ऑफ आर्टिकल्स आपण परचेस केले किंवा किती नंबर ऑफ आर्टिकल्स आपण काय केले? सोल्ड केले. ठीक आहे, आता सगळ्यांना फर्स्ट फॉर्म्युला स्क्रीनवर दिसतोय का? ठीक आहे, Yes, ma'am. ठीक आहे. आता हो, madam. प्रॉफिट, आता आपल्याला आपलं हे झालंय ना प्रॉफिट म्हणजे काय. सो प्रॉफिटचं साठी फॉर्म्युला काय असला, आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचं फॉर्म्युला काय असणार? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. प्रॉफिट साठी प्रॉफिट सेलिंग प्राइस Selling मायनस price कॉस्ट minus प्राइस cost. Selling मायनस price कॉस्ट minus प्राइस. cost. प्रॉफिट कधी होतं? ज्यावेळेस सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस पेक्षा. म्हणजेच प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असेल आपला? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. Cost price. लॉसचा फॉर्म्युला सांगा मला काय असेल? कॉस्ट प्राइस Cost Cost मायनस price minus selling price. सेलिंग प्राइस. व्हेरी गुड, बेस्ट. सिम्पल फॉर्म्युले, हे दोन फॉर्म्युले काय लक्षात ठेवायचे ते. प्रॉफिट म्हणजे काय? तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. लॉस कधी असतो? कॉस्ट प्राइस ज्यावेळेस जास्त असते सेलिंग प्राइस पेक्षा. ठीक आहे, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, की किती पर्सेंट प्रॉफिट झाला हे फाइंड आउट करायचंय. सो किती पर्सेंट प्रॉफिट झाला हे आपण कसं फाइंड आउट करणार? आपण त्याच्यासाठी हा फॉर्म्युला, आणि आपण वरच्या ऍडजस्टमेंट मध्ये पाहिलं की आपल्याला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट फाइंड आउट करायचं असेल किंवा किती पर्सेंट लॉस झालं हे फाइंड आउट करायचं असेल, तर ते नेहमी आपण कोणत्या प्राइस वर फाइंड आउट करतो मला सांगा? Cost price. कॉस्ट प्राइस कॉस्ट प्राइस. व्हेरी गुड. इथे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आणि पर्सेंटेज लॉस जर फाइंड आउट करायचा असेल तर तो आपण कशावर करतो? कॉस्ट प्राइस वर फाइंड आउट करतो. मग आपल्याला प्रॉफिटचे पर्सेंटेज काढायला सांगितले तर मल्टिप्लाय कशाने करणार? प्रॉफिट किंवा गेन इंटू 100 डिव्हायडेड बाय कॉस्ट प्राइस. रट्टा मार करण्याची काहीच गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और लॉस आपण कॉस्ट प्राइस वर कॅल्क्युलेट करतो. प्रॉफिट इंटू 100 डिव्हायडेड बाय कॉस्ट प्राइस किंवा लॉस इंटू 100 डिव्हायडेड बाय कॉस्ट प्राइस. आपल्याला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और लॉस काय होईल? मिळून जाईल. ठीक आहे, सो प्रॉफिट ऑब्लिक गेन पर्सेंटेज मध्ये जर फाइंड आउट करायचे असतील तर प्रॉफिट किंवा गेन मल्टिप्लाय बाय 100 डिव्हायडेड बाय कॉस्ट प्राइस. आणि जर लॉसचे पर्सेंटेज जर फाइंड आउट करायचे असेल तर लॉस इंटू 100 डिव्हायडेड बाय कॉस्ट प्राइस.
समजलं का सर्वांना इथपर्यंत? हे 4 फॉर्म्युलेज कळाले का सर्वांना? Yes, येस ma'am. मॅम. Yes, ठीक आहे. ma'am. आता आपल्याला सांगितले सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितले. ज्यावेळेस आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितली असेल त्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल मध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतात. एक तर आपल्याला काय दिलेलं असतं, कॉस्ट प्राइस दिलेली असते आणि दुसरे तर आपल्याला किती % प्रॉफिट झालं आपल्याला ते दिलेलं असतं. ठीक आहे. आता पहा, किंवा किती % लॉस झाला. आता पहा, सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्याचे 2 फॉर्म्युलेज दिलेत या ठिकाणी. पहा, आपण सेलिंग प्राइस कशी फाइंड आउट करू शकतो, त्याला आपल्याला एक तर पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट माहिती पाहिजे आणि सेकंड वन इज आपल्याला कॉस्ट प्राइस माहिती पाहिजे. ठीक आहे. सो आपण सेलिंग प्राइस फाइंड आउट करू शकतो. 100 प्लस जो काही प्रॉफिट पर्सेंटेज मध्ये झाला असेल तो डिवायडेड बाय 100 इंटू कॉस्ट प्राइस आपल्याला काय मिळेल, सेलिंग प्राइस मिळेल. आणि अदर एक फॉर्म्युला आहे 100 मायनस लॉस, जो काही लॉस झाला असेल पर्सेंटेज मध्ये तो डिवायडेड बाय 100 इंटू कॉस्ट प्राइस. सो आपल्याला काय मिळेल, सेलिंग प्राइस मिळेल. शक्यतो हे 6 आणि 8 फॉर्म्युले फार महत्वाचे. प्रॉफिट कसं फाइंड आउट करायचा, लॉस कसा फाइंड आउट करायचा, प्रॉफिटचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे, लॉसचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे, सेलिंग प्राइस कशी फाइंड आउट करायची. गेन असेल तर आपण ऍड करणार, लॉस असेल तर आपण काय करणार, मायनस करणार. इंटू कॉस्ट प्राइस इंटू कॉस्ट प्राइस. ठीक आहे. आता आपण फक्त कॉस्ट प्राइस कशी फाइंड आउट करायची तो एक फॉर्म्युला पाहणार आहे आणि लगेचच एक्झाम्पल्स सुरुवात करणार आहे. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी म्हटलंय की कॉस्ट प्राइस जर फाइंड आउट करायला सांगितली तर कॉस्ट प्राइस आपण कशी फाइंड आउट करणार. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 100 प्लस गेन जो काही झाला असेल त्याचे पर्सेंटेज इंटू सेलिंग प्राइस. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची होती त्यावेळेस आपण इंटू कॉस्ट प्राइस म्हणत होतो, बरोबर. आता कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायची तर आपण इंटू काय घेणार, सेलिंग प्राइस घेणार. 100 डिवायडेड बाय 100 मायनस लॉस पर्सेंटेज मध्ये जो काही असेल तो. ठीक आहे. आता हे ऍडजस्टमेंट तुम्हाला मी काय करेल, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल्स घेऊ त्यावेळेस आपण काय करूया, हे सॉल्व्ह करून घेऊया. ह्याची गरज नाही पडणार शक्यतो, हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बुक मध्ये होतं, पण तरी पण मी हे घेतले नोट्स मध्ये. ठीक आहे. हे जर ह्याच्या टाईपचे आपल्याला एक्झाम्पल असेल तर मी हे तुम्हाला काय करेल, एक्सप्लेन करेल. आता त्यांनी काय म्हटले, इफ अन आर्टिकल इज सोल्ड ऍट अ गेन ऑफ सेफ 35%. म्हणजे काय झालं की एक आर्टिकल किती प्रॉफिटने सेल आपलं सोल्ड झालं, 35%. देन SP इज इक्वल टू 135% ऑफ कॉस्ट प्राइस म्हटलं. आता आपण काय म्हणतो, ठीक आहे, कॉस्ट प्राइस किती आपली 100 आहे सपोज आणि त्याला आपल्याला किती टक्के प्रॉफिट होतोय, 35 प्रॉफिट होतोय. म्हणजेच आपली सेलिंग प्राइस किती असेल या ठिकाणी मला सांगा, 100 प्लस 35 म्हणजेच आपली सेलिंग प्राइस किती असणार आहे, 135. 135 असणार आहे, बरोबर. आता इथे काय म्हटलंय, इफ अन आर्टिकल इज सोल्ड ऍट अ लॉस ऑफ से 35%, देन सेलिंग प्राइस काय असणार आहे आपली, आता 100. ठीक आहे. आपली 100 कॉस्ट प्राइस होती, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला काय होतं, आपलं आर्टिकल कितीला सोल्ड होतंय, सपोज 35% ला काय होतंय, सोल्ड होतंय. सो 100 मायनस 35 करा, आन्सर किती येईल, 65 येईल, बरोबर आहे की नाही. आणि हा फॉर्म्युला मी तुम्हाला दुपारच्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करून सांगते. पण मला सांगा आता इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का, मला सांगा. No, ma'am. कॉस्ट प्राइस म्हणजे काय आलं, द प्राइस ऍट विच समथिंग इज परचेस. ठीक आहे. कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस द प्राइस ऍट विच समथिंग इज सोल्ड पण आहे, सेलिंग प्राइस. ठीक आहे. प्रॉफिट कधी होतो, ज्यावेळेस सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस पेक्षा, प्रॉफिट. लॉस कधी होतो, ज्यावेळेस कॉस्ट प्राइस जास्त असते सेलिंग प्राइस पेक्षा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का. आणि मला सांगा, आपण पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और लॉस कशावर कॅल्क्युलेट करतो, Cost price. कॉस्ट प्राइस. व्हेरी गुड. कॉस्ट प्राइस वर फाइंड आउट करतो, व्हेरी गुड. आणि आपण कमिशन आणि डिस्काउंट कशावर फाइंड आउट करतो, Selling Selling price. price. Selling price. सेलिंग प्राइस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. आणि काय झालंय ना, आपलं जे प्रिव्हियस इयरचं बिझनेस मॅथमॅटिक्सचं जे टेक्स्ट बुक होतं ना, तर त्याच्यामध्ये फक्त 2च फॉर्म्युले तुम्हाला दिलेले. ते एक तर फॉर्म्युला आहे प्रॉफिटचा आणि दुसरा तर फॉर्म्युला आहे लॉसचा. ठीक आहे. हे जे फॉर्म्युले जे आपण घेतले ते आपण कशातनं घेतले, ते जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं बुक असतात त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले दिले ते, की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस वर जर एक्झाम्पल्स विचारले तर कोणते कोणते, मग पर्सेंटेज लॉस कसा फाइंड आउट करायचा, प्रॉफिट किती पर्सेंटेज झाला कसा फाइंड आउट करायचा, हे तिथे फॉर्म्युलेज दिलेले ते. ठीक आहे. तर ते आपण इकडे युज करणार आहे. ठीक आहे. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, अ स्कूटर कॉस्टिंग ₹12,000. ठीक आहे. स्कूटरची कॉस्ट किती आहे, 12,000, वॉज सोल्ड फॉर ₹10,400. ठीक आहे. आफ्टर 2 years. ठीक आहे. अ स्कूटर कॉस्टिंग 12,000 वॉज सोल्ड फॉर ₹10,400 आफ्टर 2 years. फाइंड द पर्सेंटेज लॉस.
त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले मला सांगा. Percentage of loss. Percentage of loss. पर्सेंटेज ऑफ लॉस. मला सांगा इथे कॉस्ट प्राइस किती बरं. 12,000. 12,000. व्हेरी गुड. आणि सेलिंग प्राइस किती या ठिकाणी. 10,400. व्हेरी गुड. 10,400. सो आपल्याला पहिले पर्सेंटेज लॉस फाइंड आउट करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लॉस फाइंड आउट करावं लागेल. बरोबर आहे की नाही. आणि मला सांगा लॉसचा फॉर्म्युला काय आहे. Cost price minus selling price. व्हेरी गुड. कॉस्ट प्राइस मायनस काय. एक मिनिट अंधार पडतोय ना. बापरे. सगळ्यांना दिसतंय का अंधार पडल्यासारखं होतंय. नाही दिसते मॅम. ठीक आहे. 1 मिनिट थांबा. 1च मिनिट होल्ड करा. मी काय करते पोझिशन चेंज. 1च मिनिट थांबा फक्त. मीटिंग ऑफ झाली तर लिंकवर क्लिक करून रिजॉईन करा. फक्त 1च मिनिट थांबा. सॉरी डिस्टर्ब करते तुम्हाला. 1च मिनिट फक्त. थोडासा अंधारच पडतोय. 1 मिनिट. आता दिसतंय सर्वांना व्यवस्थित. आणि आता दिसतोय का सर्वांना व्यवस्थित स्क्रीनवर. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण लॉस कसा फाइंड आउट करतो. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस आपण काय म्हणतो सेलिंग प्राइस म्हणतो. बरोबर. आता मला सांगा आपली कॉस्ट प्राइस किती या ठिकाणी. 12,000. 12,000. व्हेरी गुड. 12,000. ठीक आहे. आणि मायनस आपली सेलिंग प्राइस किती आहे 10,400. ठीक आहे. म्हणजे 12,000 मधनं 10,400 जर मायनस केले तर आन्सर किती येतो 1,600. व्हेरी गुड. हा आपला काय झाला लॉस झाला. पण आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले मला सांगा बरं. Percentage of loss. पर्सेंटेज लॉस. ठीक आहे. आता आपण पर्सेंटेज लॉसचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. बरोबर. पर्सेंटेज लॉसचा फॉर्म्युला पहा या ठिकाणी दिलेला आहे. लॉसचे जर पर्सेंटेज फाइंड आउट करायचे असेल आपण काय म्हणतो लॉस इंटू 100 डिव्हायडेड बाय आपण काय म्हणतो कॉस्ट प्राइस म्हणतो. ठीक आहे. आपण ती कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग आपण म्हणूया पर्सेंटेज लॉस इज इक्वल टू ठीक आहे लॉस इंटू 100 डिव्हायडेड बाय कॉस्ट प्राइस. तर आपला लॉस किती या ठिकाणी 1,600 बरोबर इंटू 100. आपली कॉस्ट प्राइस किती या ठिकाणी 12,000. ठीक आहे. आपण परचेस केली होती ती स्कूटर या प्राइसला. ठीक आहे 12,000. तर कॅल्क्युलेटर वर करा 1,600 मल्टिप्लाय बाय 100 डिव्हायडेड बाय 12,000. 13.33. व्हेरी गुड. 13.33% हा आपला काय झाला लॉस पर्सेंटेज झाला किंवा ऑर पर्सेंटेज लॉस मान. ठीक आहे. समजलं तर फर्स्ट प्रॉब्लेम सर्वांना. Yes, ma'am. ते डिफिकल्ट वाटले का रे. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार की अवघड वाटलं का याच्यामध्ये. No, ma'am. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे ते. प्रॉफिट म्हणजे काय तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. लॉस म्हणजे काय तर कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर ज्यावेळेस तुम्हाला पर्सेंटेज लॉस किंवा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आपल्याला सांगितलं असतं या ठिकाणी प्रॉफिट किती पर्सेंट झालंय फाइंड आउट करा. आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करावं लागलं असतं पहिले. मग प्रॉफिट आपण कसं फाइंड आउट केला असता सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. प्रॉफिट फाइंड आउट केला असता देन आपण पर्सेंटेज प्रॉफिट फाइंड आउट केलं असतं. प्रॉफिट इंटू 100 डिव्हायडेड बाय आपण काय म्हटलं असतं कॉस्ट प्राइस म्हटलं असतं. ठीक आहे. समजला फर्स्ट प्रॉब्लेम सर्वांना. Yes, ma'am. ठीक आहे. आता हा कुणाला काही शंका आहे का विचार. No, ma'am. ठीक आहे. मुलींना काही शंका आहे का. ठीक आहे. आता मला सांगा दुपारचं लेक्चर थोडंसं लेट शेड्यूल केलं तर चालेल का. म्हणजे आज आहे ना सॅटर्डे आणि आज बहुतेक 10 ते 4 काही लाईट नाहीये वाटतं. ठीक आहे. असं कळतंय.
तर 5 वाजता वगैरे लेक्चर शेड्यूल केले तर चालेल का? हो मॅम. Yes, कुणाला ma'am. काही अडचण आहे का 5 वाजता मला सांगा? नो मॅम. मुलांना काही अडचण आहे का? सगळे जॉईन करणार असतील तर 5 वाजता घ्यायला मला. येस हो मॅडम करा 5 वाजता. ठीक आहे, मी आपल्याला काय करायचं आज प्रॉफिट अँड लॉस आपल्याला कम्प्लीट करायचं ठीक आहे. मग प्रॉफिट अँड लॉस कम्प्लीट झालं की मग आपण टाइम अँड वर्क घेणार आहे, कमिशन अँड ब्रोकरेज घेणार आहे ठीक आहे. अगदी सोपे एक्झाम्पल आहे, जस्ट फॉर्म्युला पुट करायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं ठीक आहे. तर मग मी Yes, 5 ma'am. वाजता लेक्चर शेड्यूल करते आणि जर सपोज लाईट जर राहिलीच ठीक आहे, लाईट जर नाहीच गेली 10 वाजता तर मग आपलं नेहमीच्या 2 वाजता मी काय करेल आपलं लेक्चर शेड्यूल करेल ठीक आहे. हो मॅडम. ठीक आहे, 1 मिनिट मला फक्त स्क्रीनशॉट घेऊन देतो ठीक आहे. अटेंडन्स मला सांगा कॉस्ट प्राइस म्हणजे काय? Cost. कॉस्ट प्राइस म्हणजे काय सांगा? ज्या किमतीत आपण वस्तू खरेदी करतो तिला कॉस्ट प्राइस म्हणतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. ज्या The किमतीत price आपण which कुठली is वस्तू something purchased. परचेस समथिंग इज परचेस. व्हेरी गुड. व्हॉट इज सेलिंग प्राइस? समथिंग The इज price which is something sold. व्हेरी गुड समथिंग इज सोल्ड. ठीक आहे. आता आपल्याला प्रॉफिट केव्हा होतो मला सांगा बरं? प्रॉफिट Selling. Selling price is more than cost price. पेक्षा जास्त असते. व्हेरी गुड. ठीक आहे, मस्त सगळ्यांनी छान सांगितलं की ज्यावेळेस सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइस पेक्षा तेव्हा आपण त्याला काय म्हणतो प्रॉफिट असं म्हणतो, जो काही डिफरन्स येतो त्याला. ठीक आहे. आणि मला सांगा लॉस केव्हा अराईज होतो ट्रान्झॅक्शन मध्ये? Cost price is more than selling price. व्हेरी गुड. ज्यावेळेस कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस ठीक आहे त्यावेळेस आपल्याला लॉस होतो. मला सांगा आपण प्रॉफिटचे पर्सेंटेज आणि लॉसचे पर्सेंटेज कशावर फाइंड आउट करतो? Cost price. कॉस्ट प्राइस. व्हेरी गुड. ह्या गोष्टी रिमेंबर करायचे कॉस्ट प्राइसला. कमिशन आणि डिस्काउंट आपण कशावर फाइंड आउट करतो? Selling price. सेलिंग प्राइस. व्हेरी गुड. सेलिंग प्राइस. ठीक आहे. व्हेरी गुड. तर आपण काय करूया, आपण 5 वाजताच्या लेक्चर मध्ये अदर 8 प्रॉब्लेम्स घेऊया ठीक आहे. आणि असाइनमेंट मी तुम्हाला आज संध्याकाळी फर्स्ट असाइनमेंट आज संध्याकाळी ग्रुपवर शेअर करते ठीक आहे. मला सांगा कालच्या लेक्चर मध्ये काल जे झालं सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आणि आपण आता जो इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का? No, No, ma'am. फर्स्ट प्रॉब्लेम सर्वांना समजला का? फर्स्ट प्रॉब्लेम. Yes, ma'am. येस मॅम. ठीक आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे. मग आपण 5 वाजताच लेक्चर मध्ये भेटूया. मीटिंग एंड केली तर चालेल का? हो मॅडम. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर युअर काइंड लिसनिंग. थँक्यू. हॅव अ नाईस डे टू ऑल. ठीक आहे. बाय बाय.